तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका माकडाची गोष्ट। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। एका गावाबाहेर देऊळ बांधण्याचं काम चालू होतं। जवळच लाकडाचा मोठा ओंडका कापला जात होता। अर्धवट कापलेल्या ओंडक्यात पाचशे ठोकून कामगार जेवायला गेले। एक माकड सकाळपासून टक लावून ते काम पाहत होतं। कामगार दूर गेलेलं पाहून माकड झाडावरून उतरलं व कापून ठेवलेल्या ओंडक्यावर जाऊन माकड चेष्टा करू लागलं। माकडाने मध्ये ठेवलेले पाचर बघितली व उपद्यावा करून ती पाचर काढली। या खाटोटोवात माकडाची शेपटी कापलेल्या ओंडक्यात अडकली। पाचर काढताच शेपटी काही केल्या बाहेर निघेना, कोणतीच मदत मिळेना। कामगार जेवून परत येईपर्यंत माकड मरण पावलेलं होतं। आता आपण आधुनिक दृष्टी पाहूया। दुसऱ्यांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, तसेच तुमचे वरिष्ठ वडीलधारी व अनोळखी माणसांच्या अध्यात्मध्यात पडू नये, कारण तुमच्या जवळ तेवढा अनुभव व ज्ञानही नसते। तुम्ही त्यांना मदत करण्याऐवजी शत्रुत्व ओढून घ्याल। कदाचित या आगंतुक ढवळाढवळीतून स्वतःवर आपत्ती ओढून घ्याल। कर्कट म्हणाला, कनिष्ठ माणसांनी जर राजाने न विचारता सल्ला दिला तर त्यांचा अपमान होतो व या उलट वरिष्ठ माणसांनी राजाला मार्गदर्शन केले नाही तर ते कमी प्रतीचे ठरतात। राजा त्यांच्या भोवतीच्या असंस्कृत, अशिक्षित व अज्ञानी लोकांवरही विश्वास ठेवतो। राजाच्या आनंद व दुःखात जे नोकर-चाकर चिंता व काळजी वाहतात त्या सर्वांना राजाकडून वरची पद मिळतात, पण राजाला खुश ठेवण्यासाठी खूप कष्ट व तपश्चर्या करावी लागते असं ज्यांना वाटतं ती माणसं मात्र प्रत्यक्षात आळशी व मूर्ख असतात। एखादा माणूस जर साप, हत्ती व सिंह यांसारख्या प्राण्यांना निरनिराळ्या मार्गाने शिकू शकतो तर शहाण्या माणसाला राजावर ताबा मिळवणे कठीण नाही। कर्कटाने विचारलं, राजा घाबरला आहे अथवा नाही हे एखाद्याने कसं ओळखावं? दमनकाने उत्तर दिलं, हे जाणून घेणं काय कठीण आहे? असं म्हणतात की जनावर देखील दिलेलं तोंड हुकूम कळतात। ज्याप्रमाणे स्फुरण पावलेला घोडा देखील हत्ती पेलू शकतो, तशी शहाणा माणूस व न बोललेले शब्द जाणू शकतो। एखाद्याला दुसऱ्याच्या भावना ज्या गोष्टींच्या सहाय्याने कळू शकतात त्या पुढील प्रमाणे: इशारा, विचार, कृती, भाषा, डोळे व चेहऱ्यावरील भावना। याच कारणास्तव मी घाबरलेल्या राजाला समोर जाणं पसंत करेन। माझी बुद्धिमत्ता वापरून राजाला संतुष्ट करून मंत्रिपद मिळू शकेन। त्यावर कर्कट म्हणाला, तुला सेवा म्हणजे काय ते ठाऊक नाही तर तू राजाची सेवा कशी करशील? दमनक म्हणाला, मला सेवेची तत्वे पूर्ण ठाऊक आहेत। मी जेव्हा लहान होतो तेव्हा बाबांच्या मांडीवर बसून साधू संतांची शहाणपणाची सूत्रे ऐकली आहेत। ज्या लोकांमध्ये व्यक्तिगत गुण जाणून घेण्याची क्षमता नाही त्यांनी राजाची सेवा करू नये। कारण असं की ते लोक ओसाड जमिनीची मशागत करीत असतात व अशा माणसाच्या हाती काहीच लागत नाही। एखाद्या राजाजवळ संपत्ती व सत्ता नसली तरी त्याची सेवा करणं किफायतशीर ठरू शकेल, कारण त्याची फळं भविष्यात तरी मिळतील। शहाण्या माणसांनी अज्ञानी राजाकडून केलेल्या सेवेची मोबदल्यात स्थावर जंगमाची अपेक्षा बाळगू नये। जी माणसं राजावर टीका करतात त्यांनी सर्वप्रथम स्वतःचे टीकाकार बनावे, कारण ते राजाला सेवा देण्यास योग्य नसावेत अथवा त्यांना सेवेचे नियम ठाऊक नसावेत। नोकरांनी योग्य तो मान राणी, राजपुत्र, राजकन्या, प्रधानमंत्री, राजगुरू व द्वारपाल या सर्वांना द्यायला हवा। जो राजाला नम्रतेने अभिवादन करतो व राजाची सर्व आवडीनिवडींची माहिती ठेवतो तो राजाचा आवडता असतो। जो लढाईत आघाडीवर असतो व राजधानीत सावलीसारखा राजाच्या मागे राहतो व जो राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी उभा राहतो तो राजाला आवडतो। कर्कटाने विचारलं, तू राजाला भेटल्यावर सर्वप्रथम काय सांगशील? दमनक म्हणाला, जसं पाऊस पाणी चांगलं असता बीज उगवतं, जोमानं वाढतं व त्याचं झाडात रूपांतर होतं, पुन्हा त्या झाडापासून अनेक बिया तयार होतात, अगदी तसंच एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला जन्म देते। म्हणून मी राजाच्या आयुष्यातील दुःखद घटनाविषयी बोलणार नाही, कारण अशा घटनांच्या आठवणींनी राजा दुःखी कष्टी होईल। एवढं बोलून दमनक पिंगलकाकडे वळला। दमनकाला येताना पाहून सिंहराजाने रक्षकांना दमनकाला आत सोडण्याचा हुकूम दिला। दमनक हा राजाचा पदरीपूर्वी असलेला मंत्र्याचा मुलगा होता। दमनकाला पाहून सिंहाला खूप आनंद झाला। अत्यंत नम्रतापूर्वक दमनक म्हणाला, सर्व वरिष्ठ व कनिष्ठ लोक राजाला कारण काढून भेटत असताना माझी ही भेट वरकरणी तरी विनाकारण असणारी वाटेल। पिंगलक म्हणाला, ही चर्चा आपण बाजूला ठेवू। मी तुला प्रवेश दिला कारण तू माझ्या पूर्वमंत्र्याचा मुलगा आहेस। तू समर्थ वा असमर्थ आहेस हे मला ठाऊक नाही, पण तुझी इच्छा तू स्पष्टपणे मांड। यावर दमनक उत्तरला, राजाने अगदी छोट्या छोट्या घरगुती गोष्टींची चर्चा ही दरबारात करू नये। माझे म्हणणे आपल्याला ऐकायचेच असेल तर आपण एकांतातच ऐका। आता आपण अंतर्दृष्टी पाहूया। एखादं गुपित 6 कानांनी ऐकलं तर ते गुपित जलद पसरतं,
एखादं गुपित जर 4 कानापर्यंत राहिलं तर ते गुपित गुप्त राहतं आणि म्हणूनच शहाणा राजा अथवा कोणी शुद्ध माणसाने 6 कानावर साधी कुजबुजही पडणार नाही याची काळजी घ्यावी. खलबत्त्या खाण्यात दमनकाने पिंगलकाला विचारलं, त्या दिवशी तुम्ही नदीवर पाणी पित असताना अचानक का लपलात? पिंगलकाने उत्तर दिले, तू एक भयानक आवाज व गर्जना ऐकली नाहीस काय? मला वाटतं या जंगलात एक महाभयंकर प्राणी आला आहे, म्हणूनच मी या जंगलातून कायमचं दूर जायचं ठरवतो आहे. दमनक म्हणाला, तुमच्यासारख्या राजाने केवळ एक जोरदार आरोळे ऐकून दूर निघून जावं हे योग्य आहे काय? कदाचित तो ढोलक्याचा किंवा दुसऱ्या कशाचा तरी आवाज असू शकेल, म्हणूनच कोणीही आवाजाला कधीही घाबरू नये. गोमयू ही असाच घाबरला होता. कोण गोमयू? पिंगलकाने उत्सुकतेने विचारले. पुढील व्हिडिओ आपण गोमयू हे पाहणार आहोत. तर आताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा आणि कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. आणि याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनेलवर जाऊन पाहू शकता.